आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोठा वृक्ष नापास, हे रुद्रदादा पास. म्हणजे रुद्रदादांचं लग्न गौरीशी होणार. गौरीशी होणार. ओ चंदू शेठ, काय करताय तुम्ही? एक तर मी मोठा वृक्ष नाहीये, पुष्प आहे. आणि हा काय गौरीजींचा स्वयंवर नाही चालू आहे. गौरीजींचं लग्न माझ्याशी ठरलंय, रुद्रशी नाही. आणि हे चिमणे, अगं किती प्रश्न विचारते. हिला बघून ना मला माझ्या आई आजीची आठवण आली. ही एक आणि आठवण दोघींची. हो चंदू शेठ, माझ्या आजीलाच मी आई आजी म्हणतो. हो काय? ती पण असेच प्रश्न विचारून हैराण करते. अच्छा, मग काही नाही, हैराण करते. पण काही म्हणा, तुझी आई आजी खरंच डॉन आहे. पण ती इथे आली आणि तिने गौरीजींना असेच प्रश्न विचारले तर कन्फर्म लग्न मोडतंय. वाईट देत आहेत मला. बघ रुद्र, बघ जरा, तुझा मित्र पुष्पा किती घाबरतोय त्याच्या आजीला. नाहीतर तुला तर माझ्यासारखी एवढी चांगली आजी मिळाली आहे ना, पण तुला तर किंमतच नाही अजिबात तिची. काय खायला पाहिजे काय? शैतान का नाम लिया और शैतान का फोन आया. कौन डॉन? आजकालच्या मुलांना आहे ना काही ताळतंत्रच उरलेला नाहीये. असं बोलतात का म्हाताऱ्या माणसाबद्दल? कशी असले तरी आजी आहे ना मी. काय झालंय आई, का किरकिर करतीयस तू? हे तुझ्या मुलाला विचार. काय केलं तुझ्या नातवाने? मी मानते का त्याला नातू, पण तो मानतो का मला आजी? नावं ठेवत असतो मला सारखं. असं बोलतं का कोणी आजीला? जेव्हा बघावं तेव्हा वस्कन अंगावर येतो. तरी नशीब मी त्या पुष्पाच्या आजीसारखी नाहीये. पुष्पाची आजी? तिचं काय आलं मध्येच? अगं तो पुष्पा त्याच्या आजीला डेंजर डॉन म्हणतो. अगं नुसतं नाव काढलं तर चेहरा पांढरा फटक पडला त्याचा. आणि आता तिचा फोन आलाय तर केवढा घाबरलाय. मला नाही वाटत त्या पुष्पाच्या आजी समोर त्याचं काही चालत असेल. पुष्पाची आजी मी कशी विसरले तिला? हो यस, पुष्पाची आजी. मी आलेच. अगं कुठे चाललीस? मी एवढं बोललो म्हणून रुद्रला ओरडायला निघालीस की काय? असं काही करू नकोस ग बाई, नाहीतर मी चुगली केली म्हणून मला घराबाहेर काढेल तो. हो 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 आजी, मी ठीक आहे, एकदम ठीक आहे. अगं तू कशाला काळजी करतेयस? अगं आत्ताच तर भेटलो होतो ना आपण. इतके लगेच कसं बदलेल मी? अगं मी म्हणजे काय वातावरण आहे का लगेच बदलायला? सॉरी सॉरी. हो हो घेतो, काळजी घेतो. हा नाही नाही, मी कशाला काही लपू तुझ्यापासून? काहीच नाही. नाही. पुष्पा कुठपर्यंत आली तुझ्या लग्नाची तयारी? काय रे, आजी आजोबांना सांगितली ना आनंदाची बातमी की तू लग्न करतोयस ते? फोनवर बोलतोयस का तू? सॉरी सॉरी सॉरी, अरे म्हणजे लक्षातच नाही आलं. पण आजी आजोबांना सांगा तू लग्न करतोयस ते, नाहीतर विसरशील. परत विसरले. फोनवर बोलतोयस. कॅरी ऑन कॅरी ऑन. चालते चालते.
मेलं वाटतं. आता काही खरं नाही माझं. आई आजीने कन्फर्म लग्नाबद्दल ऐकलं असणार. उद्याच बोलवून घेईल ती मला. लगेच बॅग भरावी लागेल. कोणाच ठाऊक आई आजी आता या लग्नासाठी तयार तरी होईल की नाही. आता लग्न विसरा पुष्पाजी. Come in. कॉफी. काही बोलायचंय का गौरीजी? हो. आपण संध्याकाळी बोलूया का? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आत्ता बोललो नाही तर खरंच खूप उशीर होईल. खूप महत्वाचं आहे. बोला. तुम्हाला खरंच माझं लग्न हवं असं वाटतं? रुद्र सर, मी काहीतरी विचारते तुम्हाला. असं गप्प नका ना बसू. मी काहीतरी विचारते तुम्हाला. काहीतरी बोला ना रुद्र सर. तुम्ही माझ्या लग्नासाठी इतके धडपडताय, इतके प्रयत्न करताय. तुम्हाला खरंच मनापासून असं वाटतं का की माझं लग्न व्हावं? मला खरं खरं उत्तर हवंय. तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल? मी कोण आहे तुमच्यासाठी? एक मेड, मैत्रीण की रुद्र सर, तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी प्रेम लपत नाही. तुम्ही बोलला नाही तरी तुमचे डोळे सगळं बोलून जातात. तुम्ही कितीही लांब जायचा प्रयत्न केला तरी प्रेम जाणवायचं राहणार नाही. बिट्टीने सांगितलं मला. तिने घेतलेल्या टेस्ट मध्ये पुष्पाजी फेल झाले. त्यांना आमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण तुम्हाला माझ्या आवडीनिवडी, मला काय आवडतं सगळं माहिती होतं. कारण मी तुम्हाला चांगलं ओळखतो म्हणून. आपली चांगली मैत्री आहे म्हणून. फक्त मैत्री आहे ना रुद्र सर? खरं ना की
तुम्ही काही लपवताय का? का तुम्हालाच समजलं नाहीये मी तुम्हाला मैत्रिणीपेक्षा जास्त कधी झाले? माझी सतत काळजी घेणं, बिट्टीला लळा लावणं आणि त्या दिवशी ते प्रेमपत्र, ते पुष्पाजींनी नव्हतं लिहिलं. तुम्ही तुमच्याच मनातल्या भावना वाचत होतात हे कळलं नसेल का मला? असं वाटतं का तुम्हाला? रुद्र सर, मला उत्तर हवंय. काय आहे तुमच्या मनात? तुम्हाला खरंच असं वाटतं का माझं इतर कोणाशी लग्न व्हावं? नक्की काय आहे तुमच्या मनात? हे आपल्या दोघांमध्ये काय नातं आहे? मेड आणि मालकाचं असतं एवढंच की मैत्रीच्या पलीकडचं? हो दादा, रुद्र दादा, काय झालं? काय माझ्या आवाजाने एकदम घाबरून उठलात का तुम्ही? हे नाही, माझा आवाजच तसा आहे. म्हणजे गावातले लोक म्हणतात की चंदूचा आवाज म्हणजे कोंबड्याचा आवाजासारखा आहे. हे घ्या. काय वाईट स्वप्न पडलं काय? नाही 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 नाही, पडलंच असणार ना, मला माहितीये ना. अहो, त्याशिवाय तुम्ही दचकून उठणारच नाही. काय स्वप्न काय बघितलं म्हणजे असं तुम्ही? ती माझी गावची आजी आहे ना, ती म्हणते की सकाळी सकाळी जे स्वप्न पडतात ना, ती नुसती स्वप्न नसतात. ते आपल्या मनात काय चाललेलं असतं ना, ते दिसत असतं सगळं. तुम्हाला पण काही दिसलं का? ते नका सांगू. You are brilliant, Revati. Plan worked. कुठे गेली ती नंदिनी? ही काय पद्धत झाली का? ए नंदिनी, ए राजन. अगं आई आजी, ऐक ना तू प्लीज. एकदम मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक ना. तुझं काय करे मुडद्या? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. कुठे गेले तुझे पैठणकर सगळे? अगं मी तुला सगळं सांगतो, पण तू जरा शांत हो ना प्लीज. तुझं काय ऐकू? मला त्यांच्या तोंडून उत्तर हवंय. आजी, अगं आई ऐक ना एकदा प्लीज. मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो ना. अगं तू थांब ना जरा, ऐकून तर घे. तू रेवती ना? हो, मीच रेवती. रेवती पैठणकर, रुद्रची आई. काय तेच सांगतीस ग? शरम बिरम आहे का नाही तुला? बिचारे माझ्या पोराचं परस्पर लग्न लावून टाकायला निघालीस.
अगं आई आजी, तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी सांगतो तुला, चल इथून. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला सांगितलं नव्हतं का लग्नाचं? मला वाटलं फक्त आम्हालाच आता कळतंय. आता तुम्ही फॅमिली म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असणार. हो पण करेक्ट आहे, हल्लीची मुलं सांगतात कुठे. सांगतात म्हणजे आपण कान धरून विचारायला नको? अहो त्या मुलीचं नाव गाव पत्ता काही माहिती नाही, तिचा आगा पिछा काही माहिती नाही, आणि निघाल्या लग्न करायला. हो नाही नाही तसं नाहीये, मुलगी इकडेच राहते पलीकडच्या घरात. तुम्हाला नाही का माहिती? चला चला मी दाखवते तुम्हाला घर. तुम्ही हवं तर बोलून घ्या गौरीशी, हो की नाही रे पुष्पा? आता का मग काय लग्न झाल्यावर भेटू का रे म्हसोबा? ए पुष्पा, आजीला बरं वाटेल गौरीशी बोलू. हो पण आत्ता नको ना, आत्ता नको. तू काय आजी मेल्याचं सांगितलंस काय त्यांना? अगं काहीतरी काय बोलतीयस? अरे पुष्पा, अरे बरं वाटेल ना आजीला भेटून. आजीला नकोय का सांगायला? उगीच सांगितलंय का मी? मला सांगायचं नव्हतं, मला सांगणार नव्हतं ना, तू सांगणार नव्हता ना मला आत्ताच्या आत्ता भेटायचं त्या पोरीला. ओ आजी, मी आहे ना, मी घेऊन जाते तुम्हाला तिच्याकडे. चला चला. मेलो मी, माझं लग्न मोडलंय वाटतं. मला आत्ताच वाईट देते. या या इकडे. आई आजी ऐक ना प्लीज, मी काय म्हणतो, अगं तू एवढा लांबून आली आहेस ना, तर जरा आराम कर ना. नाही आपण भेटूयात गौरीजींना, पण जरा निवांत भेटू ना प्लीज ना. पुष्पा नाही रेवती आंटी, अहो आजीला आराम मिळेल ना जरा. आजी आराम कर ना प्लीज. ऐका, ते मुलीचं घर, तुम्ही बोलून घ्या. असं कर, मी जाते, तू जा, तू आराम कर. रुद्र, 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 बाई वाचव मला, वाचव. काय 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 झाले? वाट लागली माझी, मेलो मी आता, सगळं संपलं. जरा शांत होशील, काय झालंय नक्की? आजी आली. आजी अचानक? हो, तिला लग्नाबद्दल सगळं कळलंय. कळले म्हणजे? तू नाही सांगितलं का? कसं सांगणार, म्हणजे गौरीजींचा होकार आल्याशिवाय काय सांगू. पण आता तिला कळलंय आणि ती इकडे आलीये. आता लग्न सोड, जगणं मुश्किल होणार आहे माझं. तू पॅनिक नको, शांत हो जरा, शांत हो. एका जागेवर उभा राहा. नंदाई बोलेल. पण नंदाई कुठे घरात आहे? ठीक आहे, हरकत नाही. तू लग्नाचा निर्णय विचारपूर्वक घेतलायस की नाही? तुझं गौरीजींवर प्रेम आहे ना? पण ठीक आहे, आजी समजून घे. तुला खरंच असं वाटतंय? अरे ती या पुष्पाची आजी आहे, साने गुरुजींच्या पुस्तकातली श्यामची आई नाहीये समजून घ्यायला. साधं लग्नाबद्दल कळलंय तर एवढी चिडलीये. अरे गौरीजींबद्दल सगळं कळल्यावर तर काय काय करेल या विचाराने मला 4-5 किलो वजन कमी झालंय. गौरीजींचं लग्न झालंय, त्यांना एक मुलगी आहे, हे कळल्यावर तर. हा विचार लग्नाला होकार देण्याआधी करायला हवा होतास. आता काय उपयोग आहे? अरे पण विचार करायला कोणी वेळ तरी दिला का मला? साधं विचारलं पण नाही. तू परस्पर लग्न ठरवलंस ना माझं? मी? हो तू. मग आता ही परिस्थिती पण तूच सांभाळ. मला काही सुचत नाहीये. अरे मी आजी कोण आहे?
आजी कोण हवंय तुम्हाला? तूच मी? थकले ग, पाणी देतेस का जरा? हो या ना, आत या. या. या ना आजी, या बसा. बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी.